सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना शेतीचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांची अलाइनमेंट चुकीची अलाइनमेंट मागण्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या, आमच्या मागण्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या, शेतकरी एकजुटीचा नाशिकच्या प्रस्तावित रिंग रोड प्रकल्पावरून सुरू असलेले बाधित शेतकऱ्यांचं आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले। रिंग रोडची अलाइनमेंट आणि भूसंपादन दराबाबत प्रशासनाकडून अन्याय होत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी आज मुंबई चलो आंदोलनाचा इशारा दिला होता। मात्र येत्या शनिवारी या विषयावर महत्त्वाची बैठक होणार असल्यानं आजचं आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला। रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्रशासन आणि लोकप्रतिनिधींसोबत अनेक बैठका होऊनही त्यांच्या मागण्यांवर समाधानकारक तोडगा निघाला नाही। त्यामुळे न्याय मिळवण्यासाठी मुख्यमंत्री निवासस्थान वर्षावर मोर्चा काढण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती। जो विषय तुम्ही शासनाच्या जागेमध्ये काय करायचं ते करा, आमचा त्याला विरोध नाही। शासनाच्या जागा तुमच्या आहेत त्याला आम्ही कुठेही विरोध करत नाही, परंतु शेतकऱ्यांच्या जागेमध्ये अजून कोणी गर्दी आम्ही दिलेली नाही। त्याच्यामुळे कुठली नोटीस याच्यानंतर त्यांनी काढू नये एवढं आपण जिल्हाधिकाऱ्यांना सांगा आणि खरड्यात थांबवा। जबरदस्ती उगाच शेतकऱ्यांना बोलून घ्यायचं। 2-3 दिवसांनी आता एवढे दिवस गेले, 2-3 दिवसांनी काही होणार नाही। आपण जिल्हाधिकाऱ्यांना तेवढा एक मेसेज आमच्या समोर सांगायचं द्या। नोटीस कसले काढतात ते 19 ची काढतात, 21 ची नोटीस काढतात, अंतिम भूसंपादन हो MSIDC चे अधिकारी त्यांची दिशाभूल करतात। दरम्यान शनिवारी होणाऱ्या बैठकीत सकारात्मक निर्णय न झाल्यास मुंबईत मुख्यमंत्री निवासस्थान वर्षा इथं मोठं आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा शेतकरी प्रतिनिधींनी दिलाय। तुमचं काय म्हणणं आहे एकदा फोनवर ऐकू, त्याच्यानंतर आपण आपला निर्णय घेऊ, कारण बैठक आपल्यासाठी गरजेची आहे। बैठकीतच निर्णय निघणार आहे, त्याच्याशिवाय आपला मार्ग निघू शकत नाही आणि त्या बैठकीला गिरीश भाऊच पाहिजे। आम्हाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांपेक्षाही आमदार गिरीश भाऊ महाजन यांच्यावर विश्वास आहे। मुख्यमंत्री आहेत, परंतु हा प्रश्न आमचा गिरीश भाऊ त्यांच्या स्तरावर सोडू शकतात। म्हणून आमच्या शेतकऱ्यांची हळसांड करता तुम्ही प्रामुख्याने आमचा विचार करून जर मार्ग काढत असाल तर शेतकरी मी पहिलेच सांगितलं आम्ही आंदोलनाच्या कुठल्याही भूमिकेत नाही। पोलीस प्रशासनाचे तर मी पहिल्या दिवसापासून आभार व्यक्त केले की आपण शेतकऱ्यांच्या या प्रश्नाला इतक्या चांगल्या पद्धतीने मदत करताय। पण ठीक आहे, आपण गिरीश भाऊंशी बोला, आम्हाला वार फिक्स करून द्या, वेळ फिक्स करून द्या। आम्ही काही वेची धरायला आलेलं नाहीये आणि आमचं हे काही आंदोलन शोबाजीचं आंदोलन नाही। या आंदोलनामध्ये आमची व्यथा आहे, या आंदोलनामध्ये आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे। म्हणजे कुठेतरी बातमी व्हावी किंवा कुठेतरी आंदोलन हिंसक करावं हे भूमिका आमच्या कधीच नव्हत्या, इथून मागेही नव्हत्या, इथून पुढेही नसणार आहे। आपण आदरणीय गिरीश भाऊंशी बोलू, एकदा शेतकऱ्यांशी पूर्ण करून द्या, त्याच्यानंतर आम्ही सर्व शेतकरी बसून पुढे काय करायचं तो निर्णय घेऊ। न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 नाशिक।